हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी सुरमई मच्छी फ्राय कशी करते ते। ही मच्छी घेतलेली आहे सुरमई, तर 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि अर्धा लिंबाचा रस पिळून टाकला। चांगले मिक्स केलं ते आणि त्याच्यानंतर फ्रायसाठी वेगळी मच्छी मी काढून घेतली। तर एका ताटामध्ये चांगले पीस काढून घेतले फ्रायसाठी। त्याला थोडीशी चटणी टाकली त्याच्यावरती मी आणि आपले तिखा लालची जी मिरची पावडर असते ती थोडीशी टाकली। चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला लावायसाठी आता रवा घेतला आहे, एकदम बारीक रवा घ्यायचा आहे। तर बारीक रवा थोडासा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं, त्याच्यामध्ये हळद मीठ चटणी पुन्हा टाकली आहे त्या रव्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून मी मिक्स केलेला आहे। तर फिशला पण मी कोथिंबीर लावली। त्याच्यानंतर फिश त्या रव्यामध्ये चांगले गोळसून घेतले आणि आपल्या तव्यामध्ये टाकले। तर मस्त असा फ्राय झाली आहे बघा, दोन्ही साईडून आपल्याला कुरकुरीत अशी मस्त भाजून घ्यायची आहे। तयार झाली आहे आपली मच्छी फ्राय। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक